हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल कथा प्रेमी. रुद्रांश शिवाज्ञा भाग 18 पाठीमागचे सर्व भाग आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये भेटतील. आरशातील प्रतिशोध आणि श्वासांचे अग्नितांडव. नीलकमल बेटावरील तो राजवाडा आता केवळ एक इमारत उरली नव्हती, तर ते एक कुरुक्षेत्र बनले होते. आकाशातून उतरलेले हजारो ड्रोन्स एखाद्या मधमाशांच्या मोहरासारखे रुद्राभोवती गुंजारव करत होते. रुद्राचे लक्ष त्या ड्रोन्सवर नव्हते. त्याचे पाय जमिनीला खिळले होते आणि त्याचे हृदय एखाद्या युद्धनगाऱ्यासारखे धडधडत होते. समोर उभा होता तो हुबेहूब रुद्रासारखाच उंच, तशीच भरदार छाती, तसेच तीक्ष्ण डोळे आणि तीच सिंह घराण्याची करारी मुद्रा. पण त्या चेहऱ्यावर रुद्रासारखी करुणा किंवा प्रेम नव्हते. तिथे फक्त एक थंड यांत्रिक क्रूरता. तो सायबॉर्ग नव्हता, तो एक क्लोन होता. विज्ञानाने रक्ताच्या पेशींतून निर्माण केलेला एक जिवंत राक्षस. हे कसं शक्य आहे? रुद्राचा आवाज कोरडा पडला होता. तो दुसरा रुद्र हसला. त्याचे हसणेही एखाद्या धातूच्या घासण्यासारखे वाटत होते. विज्ञान जेव्हा ईश्वराची जागा घेतं, तेव्हा अशक्य असं काहीच नसतं. रुद्रांश, तू ओरिजिनल आहेस, पण मी इम्प्रूव्ड आहे. माझ्यात तुझ्यासारख्या भावनांची भेसळ नाही. माझ्यात फक्त एकच उद्देश आहे, तुझ्या रक्तातील त्या अंतिम शिवाज्ञाला या जगातून पुसून टाकणे आणि त्या बाळाला आमच्या प्रयोगशाळेत नेणे. राजवाड्याच्या आत गुप्त बोगद्याच्या प्रवेशद्वारावर रुद्र गौरीला भेटायला गेला. बाहेर सुरू असलेल्या त्या यांत्रिक आवाजांनी गौरी घाबरली होती. तिने बाळाला छातीशी घट्ट कवटाळले होते. रुद्रजी, बाहेर काय होतंय? तो कोण आहे? गौरीने विचारले. तिच्या डोळ्यात पाणी होते. रुद्राने गौरीला एका कोपऱ्यात घेतले. आता वेळ कमी होती, पण त्याला गौरीला शक्ती द्यायची होती. त्याने तिचे दोन्ही खांदे आपल्या मजबूत हातात पकडले. गौरी, बाहेर जे आहे ते माझं पाप नाही, तर मानवी हव्यास आहे. तुला आणि बाळाला इथून निघावं लागेल. अमन तुला सुरक्षित ठिकाणी घेऊन जाईल. नाही, मी तुम्हाला सोडून अजिबात जाणार नाही, गौरी ओरडली. रुद्राने तिला अचानक आपल्या मिठीत ओढले. ती मिठी इतकी घट्ट होती की गौरीला रुद्राच्या हृदयाचे प्रत्येक ठोके आपल्या शरीरात जाणवत होते. रुद्राने तिची मान आपल्या हाताने सावरली आणि तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. हा स्पर्श मागील सर्व स्पर्शांपेक्षा वेगळा होता. यात एक प्रकारची आर्तता होती, एक प्रकारचा निरोप होता आणि तितकीच प्रचंड ओढ होती. बाहेर मृत्यू तांडव करत होता, पण त्या बोगद्याच्या अंधारात त्यांच्या श्वासांचा अग्नी पेटला होता. रुद्राचे ओठ तिच्या मानेवर, तिच्या खांद्यावर फिरत होते. गौरीने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. तिच्या अंगावर शहारा आला. या संकटाच्या क्षणीही रुद्राचा तो मर्दाने स्पर्श तिला जिवंतपणाची जाणीव करून देत होता. गौरी, जर मी परतलो नाही तर या बाळाला सांग की त्याचा बाप एका आरशाशी लढला होता, जेणेकरून त्याचं भविष्य प्रकाशमान होईल. रुद्राने तिच्या कानात कुजबुजले. त्याने तिच्या पोटावर हात ठेवला, जिथे काही वेळापूर्वी बाळ होते, आणि मग बाळाच्या कपाळावर एक हळूवार चुंबन घेतले. तुम्ही परत येणार माझ्यासाठी, आपल्या प्रेमासाठी. गौरीने त्याचा हात घट्ट पकडला. रुद्राने एक शेवटचा दीर्घ श्वास घेतला, जणू तो गौरीचा सुगंध आपल्या काळजात साठवून ठेवत होता, आणि तो बाहेरच्या दिशेने धावला. बाहेर येताच रुद्राचा सामना त्या क्लोनशी झाला. क्लोनने आपला हात हवेत उद्गारला आणि त्याच्या हातातील एका यंत्रातून प्लाझ्मा लहरी बाहेर पडल्या. रुद्राने चपळाईने बाजूला उडी मारली. जिथे तो उभा होता तिथे एका क्षणात खडला पडला. तुझी शिवाज्ञा तुझ्या रक्तावर चालते, पण माझ्यात एक सिम्युलेशन आहे. तू काय विचार करतोस हे मला आधीच कळतं, क्लोन म्हणाला. दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली. हे दृश्य अजब होते. रुद्र दुसऱ्या रुद्राला मारत होता. दोघांच्याही हालचाली हुबेहूब होत्या. रुद्राने लाथ मारली तर ती क्लोनने ब्लॉक केली. क्लोनने पंच मारला तर रुद्राने तो चुकवला. जणू काही एखादा माणूस स्वतःच्या सावलीशी लढत होता. अमन, काहीतरी कर. रुद्राने आपल्या कम्युनिकेशनवरून हाक मारली.
अमन राजवाड्याच्या कंट्रोल रूममध्ये बसून कोडिंग करत होता. सर, या क्लोनचे सिग्नल्स त्यावरील स्टेल्थ विमानाशी जोडलेले आहेत. जोपर्यंत आपण तो अपलिंक तोडत नाही तोपर्यंत तो तुम्हाला हरवत राहील. पण अडचण अशी आहे की तो अपलिंक तोडण्यासाठी मला तुमच्या दोघांच्या रक्ताचा एक कन्फ्लिक्ट निर्माण करावा लागेल. म्हणजे काय? तुम्हाला त्याला तुमच्या रक्ताचा स्पर्श करावा लागेल, पण अशा पद्धतीने की तुमचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा त्याच्यात शिरेल. दुसरीकडे विक्रम प्रताप सिंह साकळ्यांनी बांधलेले हे सर्व पाहत होते. आपल्या मुलाला आपल्याच क्लोनशी लढताना पाहून त्यांच्या डोळ्यात पहिल्यांदाच पश्चाताप दिसत होता. की अजून काही? रुद्रा, त्याच्या मानेच्या मागे बघ, विक्रम ओरडले. तिथे त्याचा मेमरी कोर आहे. सिंडिकेटने त्याला तिथून कंट्रोल केलं आहे. रुद्राने विक्रमकडे पाहिलं. तुमच्यावर विश्वास कसा ठेवू? आज तुझा बाप म्हणून नाही तर सिंह घराण्याचा एक सैनिक म्हणून सांगतोय. त्याला मार, नाहीतर तो या बेटाला कब्रस्थान बनवेल. विक्रमने आपल्या जखमातून रक्त काढले आणि ते जमिनीवर एका गुप्त बटणावर लावले. अमन, मी तुला सिंडिकेटच्या सर्व्हरचा बॅकडोअर ॲक्सेस दिला आहे. आता तो फोड. अमनचे हात कीबोर्डवर वेगाने चालू लागले. मिळालं सर, आत्ता. रुद्राने एक प्रचंड गर्जना केली. त्याच्या डोळ्यातील तो पांढरा प्रकाश आता निळ्या ज्वालांमध्ये बदलला होता. त्याने धावत जाऊन क्लोनला मिठी मारली. हे काय करतोयस तू? क्लोन गोंधळला. तुला माझ्या भावना नको होत्या ना? आता या भावनांची उष्णता सहन कर. रुद्राने आपल्या शरीरातील संपूर्ण शिवाज्ञा ऊर्जा एका बिंदूवर केंद्रित केली. दोघांच्या शरीरातून विजांचे लोट बाहेर पडू लागले. ड्रोन्स आकाशातून फुटून पडू लागले. क्लोनची यांत्रिक सिस्टीम ओव्हरलोड झाली. त्याचे शरीर थरथरू लागले. रुद्राने आपल्या हातातील नखे क्लोनच्या मानेच्या मागे घुसवली आणि तो मेमरी कोर उपटून बाहेर काढला. एक भयंकर स्फोट झाला आणि क्लोनचा चेहरा वितळून गेला. तो जमिनीवर कोसळला एखाद्या कचऱ्यासारखा. आकाशातील ते स्टेल्थ विमान आता खाली उतरू लागले. राजवाड्याच्या अंगणात धुलीकण उडाले. विमानाचा दरवाजा उघडला आणि तिथून एक स्त्री बाहेर आली. तिने पांढरा कोट घातला होता आणि तिच्या हातात एक टॅबलेट होता. तिला पाहून अंजना आणि विक्रम दोघांचेही चेहरे पांढरे पडले. तू? अंजना कुजबुजली. ती स्त्री दुसरी कोणी नसून रुद्राची मोठी बहीण रुद्रिका होती, जिचा मृत्यू 20 वर्षापूर्वी एका अपघातात झाल्याचे सांगितले गेले होते. हॅलो, नमस्कार आई. नमस्कार बाबा आणि प्रिय भावा. छान लढलास तू, रुद्रिका थंडपणे म्हणाली. रुद्राला धक्का बसला. रुद्रिका, तू जिवंत आहेस आणि तू सिंडिकेटची मालक आहेस? सिंडिकेट? नाही रुद्रा, सिंडिकेट तर लहान मुलांचा खेळ होता. मी NX जेनेटिक्सची फाउंडर आहे. मला हे साम्राज्य नकोय. मला मानवी उत्क्रांती हवी आहे आणि त्यासाठी मला त्या बाळाच्या शिवाज्ञा जीन्सची गरज आहे. बाबांनी तुला तयार केलं, पण मी तुला परफेक्ट केलंय. रुद्रिकाने आपल्या हातातील रिमोट दाबले. अचानक राजवाड्याच्या गुप्त बोगद्यातून एक किंकाळी ऐकू आली. गौरी, रुद्र ओरडला. बोगद्याच्या तोंडावर अमन आणि गौरीला रुद्रिकाच्या गुप्त सैनिकांनी पकडले होते. रुद्रिकाने गौरीच्या गळ्याला एक अत्याधुनिक लेझर डिव्हाइस लावले होते. रुद्रा, पर्याय सोपा आहे. एकतर तू स्वतःच्या हाताने ते बाळ मला दे, किंवा या क्षणी तुझ्या पत्नीचा गळा चिरला जाईल. तू कितीही वेगवान असलास तरी लेझरच्या वेगाशी तू लढू शकत नाहीस. रुद्र अद्भल झाला. त्याने आपल्या वडिलांकडे पाहिले, आईकडे पाहिले. त्याचे साम्राज्य, त्याची शक्ती आज त्याच्या प्रेमासमोर हतबल झाली होती. बाळाने अचानक रडणे थांबवले आणि रुद्राकडे पाहिले. बाळाच्या डोळ्यात पुन्हा तो निळा प्रकाश चमकला. जणू काही ते बाळ आपल्या बापाला काहीतरी सांगत होते. रुद्राने तलवार खाली टाकली. ठीक आहे, बाळ तुझं आहे, पण गौरीला सोडून दे. रुद्रजी, नाही, हे करू नका, गौरी ओरडत होती. त्यावर मात्र रुद्रिका जोरात हसली. शहाणा मुलगा. ती बाळाच्या दिशेने चालत गेली, पण जसं तिने बाळाला स्पर्श केला तसा तिला एक भयंकर इलेक्ट्रिक शॉक लागला आणि ती मागे फेकली गेली. बाळाच्या अंगावर आता एक कवच तयार झाले होते, जे केवळ रुद्राच्या स्पर्शाने उघडले जाऊ शकत होते. रुद्रा, हे कवच काढ, रुद्रिका चिडून ओरडली.
रुद्राने गौरीकडे पाहिले आणि मग अमनकडे. अमनने डोळ्यानेच इशारा केला की त्याने राजवाड्याचे सेल्फ डिस्ट्रक्ट बटन पुन्हा एकदा दुसऱ्या पद्धतीने ॲक्टिवेट केले आहे. पण यावेळी ते फक्त रुद्रिकाच्या विमानाला टार्गेट करेल. रुद्रिका, तू विसरलीस, शिवाज्ञा फक्त रक्तावर नाही तर हृदयावर चालते आणि तुझं हृदय कधीच मेलं आहे, रुद्र म्हणाला. रुद्राने अचानक जमिनीवर एक जोरदार प्रहार केला. पूर्ण बेट हादरले त्या प्रहाराने. त्याच वेळी अमनने रिमोट दाबले. रुद्रिकाच्या विमानाचा स्फोट झाला. धुराच्या लोटात रुद्राने झेप घेतली आणि गौरीला सैनिकांच्या तावडीतून सोडवले. पण रुद्रिका गायब झाली होती. त्या धुरामध्ये ती कुठे गेली काहीच कळाले नाही. सकाळचा सूर्य उगवला. नीलकमल बेटाचा बराचसा भाग उद्ध्वस्त झाला होता. विक्रम प्रताप सिंह यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अंजना आईने बाळाला कुशीत घेतले होते. रुद्र आणि गौरी समुद्राच्या किनाऱ्यावर उभे होते. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी रात्र संपली होती, पण एका नवीन युद्धाची चाहूल लागली होती. रुद्रजी, रुद्रिका पुन्हा येईल का, गौरीने विचारले आणि रुद्राने समुद्राकडे पाहिले. ती नक्की येईल, पण यावेळी ती एकटी नसेल. तिने माझ्या क्लोन्सची पूर्ण एक फौज तयार केली असण्याची शक्यता आहे. तेवढ्यात अमन धावत आला. सर, एक मोठी बातमी आहे. रुद्रिकाच्या विमानाचा जो ढिगारा मिळाला त्यात तिचं प्रेत नाहीये, पण तिथे एक जुनं हस्तलिखित मिळालं आहे. मृत्युंजय संहिताचा 4था भाग. रुद्राने ते हस्तलिखित हातात घेतलं. त्याचे पहिले पान उघडले आणि त्याचे डोळे विस्फारले. ज्यावर लिहिले होते, जो रक्षणकर्ता आहे तोच विनाशक आहे. कालभैरवाचा जन्म हा अंताची सुरुवात आहे. रुद्राने आपल्या बाळाकडे पाहिले, जो शांतपणे झोपला होता. काय त्याचे स्वतःचे बाळ या जगाचा अंत करणार होते? चला पुढचा भाग पाहूया. संहिताचे महारहस्य आणि काळभैरवाचा कोप. नीलकमल बेटावर आता पहाट झाली होती, पण ही पहाट चैतन्याची नव्हती तर विनाशाच्या खुणांनी माखलेली होती. समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर आदळत होत्या, जणू त्या रात्रीच्या रक्तरंजित इतिहासाला पुसून टाकण्याचा केविलवाना प्रयत्न करत होत्या. राजवाड्याच्या खिडकीतून रुद्र प्रताप सिंह बाहेर पाहत होता. त्याच्या अंगावर अजूनही त्या युद्धाच्या जखमा होत्या, पण त्याच्या मनात ज्या जखमा होत्या त्या अधिक खोल होत्या. स्वतःची बहीण रुद्रिका जिवंत असणे आणि तिचं या सर्व विनाशाची सूत्रधार असणे, हे सत्य त्याला पचवणे कठीण जात होते. त्याच्या हातात त्या जळालेल्या हस्तलिखिताचा तुकडा होता. मृत्युंजय संहिता भाग 4. त्यावरील अक्षरे आता काळपट पडली होती, पण त्यातील शब्दांची धार कमी झाली नव्हती. जेव्हा रक्षणकर्ता स्वतःच मृत्यूला आमंत्रण देईल, तेव्हा शिवाज्ञा विरेल. ज्या रक्ताने सृष्टी वाचवली तेच रक्त प्रलयाचा अभिषेक करेल आणि ज्याचा जन्म काळभैरवाच्या छायेत झाला आहे तोच विश्वाचा अंत करेल. रुद्राने डोळे मिटले. काय हे बाळ, जे आता गौरीच्या कुशीत शांतपणे झोपले, खरंच विनाशाचा अंश आहे? रुद्राच्या नसांमध्ये धावणारं ते विष आज त्याला स्वतःच्या अस्तित्वाबद्दल शंका घ्यायला लावत होतं. राजवाड्याच्या आतल्या बाजूला एक प्राचीन शिवमंदिर होते. तिथे गौरी बसली होती. तिच्या अंगावर पांढरी साडी होती आणि तिच्या कपाळावर रुद्राच्या नावाने लावलेले लाल कुंकू तिच्या सौंदर्याला एक वेगळीच धार देत होते. बाळाला झोपून ती तिथेच रुद्राची वाट पाहत होती. रुद्र तिथे आला. त्याचा चेहरा थकलेला होता, पण गौरीला पाहताच त्याच्या डोळ्यात एक चमक आली. तो तिच्या मागे जाऊन उभा राहिला. त्याने आपले मजबूत हात तिच्या खांद्यांवर ठेवले. गौरीला त्याच्या स्पर्शाची ती ओळख पटली. तिने मागे वळून पाहिले आणि रुद्राच्या गळ्यात हात टाकले. रुद्रजी, तुम्ही खूप विचार करताय. जे घडलं त्यात तुमची काहीच चूक नाही, गौरीने त्याच्या डोळ्यात पाहत म्हटले. रुद्राने तिला आपल्याकडे ओढले. त्या एकांतात फक्त दिव्याचा मंद प्रकाश आणि त्यांच्या श्वासांची उष्णता होती. गौरी, आज मला भीती वाटते. शत्रू बाहेर असेल तर मी लढू शकतो, पण जेव्हा शत्रू स्वतःचं रक्त असतं आणि स्वतःच्याच रूपाने समोर येतो तेव्हा हात थरथरतात. मला भीती वाटते की मी तुला आणि आपल्या बाळाला वाचवू शकेन की नाही. गौरीने आपले ओठ
त्याच्या ओठांच्या जवळ नेले. तिचा तो उबदार स्पर्श रुद्राच्या मनातील वादळाला शांत करत होता. तुम्ही रुद्रांश आहात आणि मी तुमची शक्ती. जोपर्यंत आपण एकत्र आहोत तोपर्यंत काळही आपल्याला स्पर्श करू शकणार नाही. त्या रात्री त्यांच्यातील प्रेम केवळ शारीरिक ओढ नव्हती, तर ती दोन तुटलेल्या आत्म्यांची एकजूट होती. रुद्राने तिचे ओठ आपल्या अधरांनी टिपले. तो स्पर्श सुरुवातीला हळूवार होता, पण हळूहळू त्यात एक प्रचंड ओढ आणि उत्कटता भरली होती. बाहेर मृत्यूचे तांडव सुरू होण्याची चाहूल असतानाही त्या मंदिरात प्रेमाचा एक वेगळाच यज्ञ पेटला होता. रुद्राच्या हातांच्या स्पर्शाने गौरीच्या अंगावर शहारे येत होते. त्याने तिला अधिक जवळ ओढले. तिचे ओले केस, तिच्या श्वासांची ती गती आणि रुद्राच्या छातीची ती धडधड, सर्व काही एकरूप झाले होते. त्या क्षणी त्यांना कशाचेही भान नव्हते. विज्ञानाचे प्रयोग, सिंडिकेटची गद्दारी आणि रुद्रिकाचा सूड, सर्व काही त्या प्रेमाच्या अग्नीत भस्म झाले होते. हा शृंगार म्हणजे उद्याच्या युद्धासाठी तयार केलेली एक अभेद्य ढाल होती. रुद्राने तिच्या कानात कुजबुजले, गौरी, जर उद्या मला काही झालं तर या बाळाला सांग की त्याच्या बापाने जगाशी नाही तर स्वतःशी लढा दिला होता, केवळ तुझ्या प्रेमासाठी. गौरीने त्याच्या ओठांवर हात ठेवला. काहीही होणार नाही, आपण मिळून हे रहस्य सोडवू. दुसऱ्या दिवशी सकाळी अमन आपल्या लॅपटॉपवर काहीतरी वेगाने शोधत होता. त्याच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे आली होती, पण त्याचा उत्साह कमी झाला नव्हता. रुद्रा तिथे पोहोचला. अमन, काही सापडलं? हो सर, आणि जे सापडलंय ते ऐकून तुम्हाला धक्का नक्कीच बसेल. अमनने एक DNA ग्राफ समोर केला. सर, मॅडम म्हणजे गौरी मॅडम यांचं रक्त आम्ही पुन्हा एकदा टेस्ट केलं. जेव्हा तुम्ही त्यांना ते सप्रेसर दिलं होतं तेव्हा त्यांच्या शरीरात काहीतरी नवीन बदल घडले. गौरी मॅडम या साध्या मुलगी नाही आहेत. त्यांच्या पूर्वजांचे रेकॉर्ड्स मी चेक केले. त्यांचे घराणे हे हिमालयातील एका प्राचीन सिद्ध परंपरेशी निगडित आहे, ज्यांना अमृतवाहिनी पेशींचे ज्ञान होतं. म्हणजे? रुद्राने विचारले. म्हणजे असं की तुमच्या रक्तातील ते विष आणि गौरी मॅडमच्या रक्तातील ती सिद्ध ऊर्जा यांचा जेव्हा संगम झाला तेव्हा या बाळाचा जन्म झाला. हे बाळ केवळ विज्ञानाचा चमत्कार नाही, तर हे एक बायोलॉजिकल स्टॅबिलायझर आहे. या बाळाकडे ती शक्ती आहे जी तुमच्या शरीरातील विषाला नियंत्रित करू शकते आणि जगालाही वाचवू शकते. म्हणूनच रुद्रिकाला हे बाळ हवं आहे. तिला हे बाळ हवंय जेणेकरून ती तिची क्लोन आर्मी अमर करू शकेल. रुद्राला जाणवले की गौरीचा या नाटकात असलेला, या सर्व ह्याच्यात असलेला रोल हा योगायोग नव्हता. तो नियतीनेच तिला रुद्राच्या आयुष्यात पाठवले होते. खूप दूर हिमालयाच्या गोठलेल्या शिखरांच्या मध्ये एका गुप्त बेसवर रुद्रिका उभी होती. तिच्या समोर शेकडो काचेचे मोठे जार होते, ज्यात रुद्रासारखे दिसणारे क्लोन्स वाढत होते. या ठिकाणाचे नाव होते कैलासगड. मॅडम, क्लोन्सची पहिली बॅच तयार आहे, पण त्यांना ब्रेन सिंक करण्यासाठी आपल्याला ओरिजिनल रुद्रांशच्या बाळाच्या रक्ताची गरज आहे, एका वैज्ञानिकाने सांगितले. रुद्रिकाने खिडकीतून बाहेर पाहिलं, जिथे बर्फाचे वादळ सुरू होते. माझा भाऊ खूप हळवा आहे. त्याला वाटतं की त्याने क्लोनला मारून युद्ध जिंकलं व त्याला हे माहीत नाही की मी आता विज्ञानाच्या पलीकडे गेले आहे. मी आता संहितेचा 4था भाग वाचला आहे. काळभैरवाचा जन्म झाला आहे. आता फक्त त्याचा अभिषेक करायचा उरला आहे. तिने आपल्या हातातील एका बटणावर हात ठेवला. त्यांना पाठवा. पहिल्या बॅचला नीलकमल बेटावर पाठवा. मला माझ्या भावाचा आणि त्या बाळाचा रक्ताभिषेक पाहायचा आहे. नीलकमल बेटावर अचानक आकाश काळवंडले. पण हे ढग नव्हते, तर हजारो लहान लहान स्टेल्थ ड्रोन्स होते. अमनने अलार्म वाजवला. सर, हल्ला झाला आहे. यावेळी हे ड्रोन्स नाही तर काहीतरी वेगळंच आहे. राजवाड्याच्या परिसरात अचानक काही आकृत्या दिसू लागल्या. हवेतून प्रकटच झाल्या. त्या आकृत्या रुद्रासारख्याच दिसत होत्या, पण त्यांचे कपडे पूर्णपणे काळे होते आणि त्यांच्या हातात अत्याधुनिक शस्त्रे होती. ही रुद्रिकाची क्लोन टीम होती. रुद्राने आपली भवानी तलवार काढली. अमन, गौरीला आणि बाळाला सुरक्षित कक्षात ने. आई, तू त्यांच्यासोबतच जा. रुद्र बाहेर मैदानात आला.
समोर 10 रुद्राचे क्लोन्स उभे होते. हे क्लोन्स पूर्वीच्या क्लोन्सपेक्षा जास्त वेगवान आणि चपळ होते. रुद्राने हल्ला केला, पण एका क्लोनने त्याचा हात हवेतच पकडला. तुझी शक्ती आता आमची आहे रुद्रांश, तो क्लोन एका थंड आवाजात म्हणाला. रुद्राने आपल्या शरीरातील विष जागृत केले. त्याचे डोळे निळ्या ज्वाळांसारखे चमकू लागले. त्याने एका झटक्यात त्या क्लोनचा हात मुरगळला आणि त्याच्या छातीत तलवार खुपसली. पण धक्कादायक गोष्ट ही होती की त्या क्लोनच्या शरीरातून रक्त नाही तर काळं द्रव बाहेर पडत होतं आणि तो उभा राहत होता. हे काय आहे? रुद्र ओरडला. हे अमरत्व आहे भावा. आकाशातून रुद्रिकाचा आवाज एका लाऊडस्पीकरवरून घुमला. हे क्लोन्स कधीच मरणार नाहीत. जोपर्यंत तुझं बाळ माझ्याकडे येत नाहीत तोपर्यंत हे क्लोन्स या बेटावरील प्रत्येक जीव संपवून टाकतील. आतल्या सुरक्षित कक्षात आणि काही क्लोन्सनी खिडक्या तोडून प्रवेश केला. अंजना आईने तलवार काढली, पण एका क्लोनने तिला धक्का देऊन बाजूला पाडले. तो क्लोन गौरीकडे झेपावला. गौरीने बाळाला एका पाळण्यात ठेवले. तिचे डोळे अचानक लाल झाले. तिच्या शरीरातील त्या सिद्ध ऊर्जा जागृत झाली होती. तिने तिथे असलेला एक त्रिशूळ उचलला. जेव्हा त्या क्लोनने गौरीला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या शरीरातून एक पांढरा प्रकाश बाहेर पडला, ज्याने त्या क्लोनला थेट भिंतीवर आपटले. गौरी आता ती साधी मुलगी राहिलीच नव्हती. तिच्या हातातील तो त्रिशूळ एखाद्या देवीच्या शस्त्रासारखा चमकत होता. तिने एकामागून एक 3 क्लोन्सना आपल्या शक्तीने बाहेर फेकले. रुद्राने हे बाहेरून पाहिले आणि तो थक्क झाला. गौरीमध्ये असलेली ही शक्ती त्यालाही माहीत नव्हती. रुद्राने मैदानातील उरलेल्या क्लोन्सना आपल्या शिवाज्ञा शक्तीने भस्म केले. तो धावत गौरीकडे आला. गौरी, तू ठीक आहेस ना? मी ठीक आहे रुद्रजी, पण हे बाळ, याच्या अंगावर काहीतरी उमटतंय. गौरीने रडत रडत बाळाला दाखवले. बाळाच्या पाठीवर एक विशेष चिन्ह उमटले होते. ते काळभैरवाचे चक्र होते आणि त्याच वेळी संहितेचा तो जळलेला कागद रुद्राच्या हातात चमकू लागला. त्यातील उरलेली अक्षरे आता वाचता येत होती. ज्या दिवशी काळभैरवाच्या पाठीवर चक्र उमटेल त्या दिवशी एक्सचा उदय होईल. एक्स हा कोणी माणूस नाही तर तो एक प्रोजेक्ट आहे, ज्याचे नाव आहे एक्सटिंक्शन, म्हणजे विनाश. रुद्रिका फक्त एक मोहरा आहे. खरा शत्रू हा तुमच्या स्वतःच्या रक्तामध्ये लपलेला आहे. रुद्राला कळाले की यक्स हा तिसरा कोणी नसून रुद्राच्या शरीरातील त्या विषाचा एक असा भाग आहे जो आता स्वतंत्रपणे विचार करू लागला आहे. विज्ञानाने रुद्राच्या रक्ताला एक स्वतःचे अस्तित्व दिले होते, जे आता त्याच्याच कुटुंबाला संपवायला निघाले होते. अमन, विमान तयार कर. आपल्याला हिमालयात जावं लागेल. कैलासगड उडवून दिल्याशिवाय हे थांबणार नाही, रुद्राने ठामपणे सांगितले. पण सर, तिथलं तापमान आणि तिथली सुरक्षा. काहीही असो, आता लढा स्वतःच्या अस्तित्वासाठी आहे. गौरी, तू आणि बाळ माझ्यासोबत येणार आहात, कारण बाळाची शक्तीच आता आपल्याला रस्ता दाखवेल. रुद्राने गौरीचा हात पकडला. त्यांच्या डोळ्यात आता भीती नव्हती तर एक जिद्द होती. बेटावरून विमान टेक ऑफ झाले. खाली जळणारा राजवाडा आणि समुद्राच्या लाटा मागे सुटल्या होत्या. समोर होती ती हिमालयाची ती उंच शिखरे, जिथे रुद्राच्या आयुष्यातील सर्वात मोठे आणि अंतिम युद्ध होणार होते. पण सस्पेन्स तिथेच संपला नाही. विमानातील एका स्क्रीनवर अचानक एक मेसेज फ्लॅश झाला. स्वागत आहे रुद्रांश, तू स्वतःच्या मृत्यूकडे वेगाने येत आहेस. तुझा क्लोन तिथे तुझी वाट पाहत आहे, जो तुझा आरसा नाही तर तुझं अपग्रेड व्हर्जन आहे. रुद्रिका. कंटिन्यू रीडिंग. कथा कशी वाटते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन भागासह. तोपर्यंत बाय. जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हाय पॉईंट द्यायला विसरू नका.